वतीने माननीय मनीष भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. दरम्यानच्या काळात या ठिकाणी पत्रकार पुणे येथून आलेले संदीपजी डोके साहेब, सन्माननीय गेवराईचे ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव ढाकणे साहेब, पत्रकार विनोदजी पौळ साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख घाटकोपर मुंबईचे दीपक बाबा हांडे, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सगळ्यांना अत्यंत सुपरिचित असणारे, आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या संगमनेर आणि अकोल्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये करणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर. खरं म्हणजे सुरुवातीलाच त्यांचा जो प्रवास होता तो आमच्या गायछाप जर्दाच्या कारखान्यामध्ये कामगारांच्या समोर प्रवचन असेल किंवा कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झाला. त्यांच्या अनेक कॅसेट्स त्यावेळेस घरोघरी वाजायच्या आणि ह्याच्याच माध्यमातून नंतर महाराज झी मराठीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झाले. महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, परंतु महाराजांसारखं कीर्तन प्रवचन आणि जे प्रवचन करताना वर्तमानामध्ये जे बोलायचं आणि ते अत्यंत विनोदी शैलीमध्ये आणि एक त्यांची एक खास आणि भन्नाट अशी शैली आहे आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवचन कीर्तन करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सुविख्यात झाले, सुपरिचित झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांच्याशी जोडला गेला. आणि आज चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा शुभविवाह आपल्या सर्वांच्या समक्ष मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अनेक राजकीय लोक, सामाजिक सर्व क्षेत्रामधील, सर्व आध्यात्मिक क्षेत्रामधील सर्व गुरुवर्य, संत, वारकरी संप्रदाय संपूर्ण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे. जसं काही आपल्या घरचं लग्न आहे हे समजून आपण महाराजांवरती जे प्रेम केलं आहे आणि आज इतका मोठा उत्साह आणि उत्सव आज या निमित्ताने आपल्या घरी होत आहे, अशी सर्वांची भावना आहे. मला असं वाटतं की संगमनेर शहरामध्ये एखाद्या राजकीय घराण्यामध्ये देखील होणार नाही इतकं मोठं हा विवाह, न भूतो न भविष्यती. आणि महाराजांना मी कालच सांगितलं, महाराज आपण असं लग्न करून दाखवतात की नात परत करायचा नाही, अशा अर्थाने हा लग्न आहे आणि अत्यंत थाटामाटात असा सोहळा आपल्या सर्वांच्या समक्ष संपन्न होताना संपूर्ण सगळ्यांनाच आनंद होत आहे. मी देखील मालपाणी उद्योग समूह आणि मालपाणी परिवाराच्या वतीने दोन्ही वरवधूंना खूप शुभेच्छा देतो. त्यांचं जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या